सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड कारागृहात दिवाळी मेळाव्याचे उद्घाटन बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की त्यामुळे अशा व्यक्तींना पुन्हा समाजात वावरण्यासाठी आणि आपले आयुष्य सुधारण्यासाठी अजून एक संधी मिळाली पाहिजे। या उद्देशाने कारागृहात राबवले जाणारे उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे असे मत त्यांनी व्यक्त केले। दरवर्षीप्रमाणे यंदाही कारागृह प्रशासनाच्या वतीने कैद्यांच्या कलेचे प्रदर्शन म्हणून दिवाळी मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात कैद्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू, लोहारकाम, सुतारकाम, विणकाम, बेकरी उत्पादन तसेच दिवाळीच्या पारंपरिक पणत्या आदी वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या असून त्या विक्रीसाठीही उपलब्ध आहेत। या उपक्रमाबाबत माहिती देताना कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार म्हणाल्या की कारागृहाचे ब्रीदवाक्य सुधारणा आणि पुनर्वसन आहे। कायद्याच्या वर्तनामध्ये परिवर्तन घडवून त्यांना पुन्हा समाजात वावरण्याची संधी मिळावी यासाठीच या मेळाव्यातून त्यांच्या कलेला व्यासपीठ दिले जाते। या मेळाव्यामुळे कैद्यांच्या हातातील कौशल्याला प्रोत्साहन मिळून त्यांच्या कैद्यांच्या हातातून चुकून काही गोष्ट घडते, आत्मविश्वासात वाढ होत असल्याचंही अधीक्षक मुगुटवार यांनी नमूद केलंय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। आज या ठिकाणी उपस्थित आपले प्रिझन अँड करेक्शनल सर्व्हिसेसचे सर्व अधिकारी, विशेषतः आपले सुपरिटेंडेंट ऑफ प्रिझन्स, त्याच्यासोबत आपले डेप्युटी सुपरिटेंडेंट, वॉर्डन्स आणि सर्व अधिकारीवर, त्याच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नागरिकजन, आज या दिवाळीचा जो आपण एक मेळावा व प्रदर्शनी आपण जो लावलेला आहे ते बघून मला खूप आनंद होतो। खूप वर्ष पूर्वी ज्यावेळेस म्हणजे या एक कॉन्सेप्ट बनवून तिहार जेलमधून सुरू झाला, त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राच्या विविध जेल्समध्ये या प्रदर्शनीची आयडिया सुरू झाली आणि विशेषतः सगळे सेंट्रल प्रिझन्समध्ये या आयडिया सुरू झाली। या टाईममध्ये एक असा विचार होता की नेमकी आपण काय शिकू शकतो लोकांना, आणि आज जसं मॅडमनी सांगितलं, आपला मेन एम असतो की लोकांना व्यवस्थित शिकून या ठिकाणी त्यांच्या एक प्रकारे सुधार करून त्याला आपल्याला बाहेर सोडायचं। ज्या वेळेला एक व्यक्ती म्हणजे आपण असा एक विचार करतो की जो म्हणजे जीवनमध्ये परत एक संधी प्रत्येकाला मिळणं ते अपेक्षित आहे, ते गरजेचे आहे। आणि यासारखा कला या ठिकाणी दर्शवून आपण या गोष्टी सिद्ध करतो की प्रत्येकांना हा दुसरी संधीची गरज आहे आणि त्या संधी मिळायला पाहिजे। आज जो आपण विभिन्न प्रकारचे जो कुर्सी या ठिकाणी तयार केले, विभिन्न खाद्यपदार्थ तयार केले, मी या ठिकाणी बेल्ट आणि बूट पण बघतोय जो या ठिकाणी सगळे म्हणजे प्रिझनमध्ये, जेलमध्ये तयार करण्यात आलेले आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की एवढी हाय क्वालिटीचा सामान या ठिकाणी तयार होत आहे। जो कला आहे, जो म्हणजे एक मेहनत आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय। नाशिकच्या सर्व नागरिकांना मी आज यही विनंती राहील की या प्रदर्शनीला आपण नक्की या कलेला आपण खरेदी करा आणि याच्या माध्यमातून आपली जो म्हणजे ये जो दुसरी संधी देण्याची जो पद्धत आहे, समाजाची पद्धत आहे, त्याला आपण अजून चालना द्या। मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी सुपरिटेंडेंट प्रिझनचा मी विशेष आभार व्यक्त करतो आणि माझ्या या ठिकाणी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आमच्या दिवाळी मेळाव्याचं उद्घाटन केलं आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी उत्साहात बंद्यांनी दिवाळी मेळाव्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत। त्यामध्ये सुतारकाम आहे, लोहारकाम आहे, विणकाम आहे, बेकरी प्रोडक्ट आहेत, त्यानंतर साबण आहे, उटणे आहेत, दिवाळीसाठी लागणाऱ्या आपल्या ज्या पंत्या त्या पण बंद्यांनी मोठ्या उत्साहाने बनवलेल्या आहेत। आमच्या कारागृहाचं ब्रीदवाक्यच आहे सुधारणा आणि पुनर्वसन। आत्ताच माननीय कलेक्टर साहेबांनी सांगितले की बंद्यांना अजून एक संधी म्हणून याचा आपण प्रयत्न करत असतो। बंद्यांच्या हातानं कळत न कळत काही गोष्टी घडलेल्या असतात आणि त्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये, बंद्यांना एक समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं म्हणून आपला हा एक प्रयत्न असतो। बंदी आतमध्ये राहून सुद्धा समाजासाठी काहीतरी करत असतात, ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि मी सर्व नाशिककरांना आवाहन करेल की आमच्या बंद्यांना बनवलेल्या ज्या वस्तू आहे, दिवाळी मेळाव्यानिमित्त आम्ही ज्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, खरेदी करावा, हीच माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद।